आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख किशोर जैन यांच्याशी आमच्या रोकठोक या विशेष कार्यक्रमात बातचीत केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशमपायन आणि रायगडचे प्रतिनिधी याकूब सय्यद यांनी। पाहुयात जीवन न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, रोकठोक चर्चेमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत रायगड जिल्हा प्रमुख किशोर जैन यांच्यासोबत। किशोर शेठ, आपलं स्वागत आहे रोकठोक चर्चेमध्ये। आज रायगड जिल्ह्याची शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावरती आहे आणि आगामी लोकसभा इलेक्शन आहे। आपण याकडे कसं पाहताय आणि आपले जे उमेदवार आहेत अनंत गीते यांना निवडून देण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आमचे जे उमेदवार अनंत गीते साहेब आहेत त्यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धवजींनी अधिकृतरित्या परवाच्या लिस्टमध्ये जाहीर केलेली आहे। ही जरी अधिकृतरित्या परवाच्या लिस्टमध्ये जाहीर केलेली असली तरी ह्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते सतत कार्यरत आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये पुन्हा नवीन उत्साह आहे। गीते साहेबांचं पायगुण आणि राजकीय भाग्य हे फार मोठं आहे। त्यामुळे गेली 6 टर्म ते कुठलीही परिस्थिती असो, कशाही युत्या हो, कशाही जडणघडण झाल्या राजकीय, तरी सतत निवडून येत आहे असं विजयी नेतृत्व आहे। आणि ह्या वेळी सुद्धा पुन्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे। त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती मताधिक्याने निवडून यायचं हीच आता आमच्या समोर प्रश्न आहे। जास्तीत जास्त किती मताधिक्याने आपण समोरच्या उमेदवारांना पाडायचं आहे, हाच आमच्या समोर टार्गेट आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या वेळेस रविशेठ पाटील माझे कॅबिनेट मंत्री हे दुसरीकडे होते आणि आज ते भाजपकडे आहे आणि भाजप सेनेची युती आहे, याचा कितपत फायदा होऊ शकतो? रविशेठ पाटील भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे पेण मतदारसंघामध्ये युतीचं मताधिक्य विजयाचं झालेलं आहे। एवढं नक्कीच मतदान घेऊन रविशेठ आलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पेण मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान युतीच्या उमेदवारांना मिळणार आहे। त्याचबरोबर पुढच्या काळातल्या येणाऱ्या विधानसभेला सुद्धा त्याच परिस्थिती विधानसभेमध्ये राहील। निवडणुकीच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा कामाचा शुभारंभ होतो आणि बऱ्याचशा योजना राबवल्या जातात, मात्र त्या योजना 5 वर्षांमध्ये कधी राबवल्या जातात आणि ऐन तोंडावरती निवडणुकीच्या राबवल्या जातात, याकडे आपण कसं बघतो? नाही, मी तर असं म्हणेन की ज्या योजना पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या योजनांचा शुभारंभ करायचा आहे त्याचे अधिकृत कागदपत्र असले पाहिजे, त्याचं प्रमा असली पाहिजे, त्याचं टेंडर झालेलं असलं पाहिजे, त्याचा ठेकेदार नियुक्त केलेला असला पाहिजे। अर्थात निवडणूक लागल्यानंतर घाई होते, याचं कारण आचारसंहिता लागायची असते आणि म्हणून जेवढ्या लवकरात लवकर ती कामं सुरू होतील याकडे राजकीय लोकांचं लक्ष असतं, आमचंही लक्ष त्या दृष्टीने असतं। परंतु आपल्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असं आहे की श्रेय लाटण्याचा प्रयत्न खूप जोरात चालू आहे। राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती या विरोधी लोकांकडे आहेत। जिल्हा परिषदचं बजेट 100 कोटीच्या वरती नाही आहे। पंचायत समितीमध्ये एका सदस्याच्या वाटीला 2 लाख रुपये सुद्धा येत नाही, एवढंच त्यांचा इन्कम सोर्स राहिलेला आहे। मग हे जे पैसे सगळ्या योजना आज चालू आहेत, मग राष्ट्रीय पेयजल असो, घरकुलाची योजना असो, दीनदयाळ उपाध्यायांच्या माध्यमातून विजेचा विषय असो, हे सगळे पैसे केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेले आहे। केंद्र आणि राज्य शासन जे आहे हे अतिशय संवेदनशील सरकार आहे आणि संवेदनशील सरकार असल्यामुळे जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, पंचायत समित्या कोणाकडे आहेत असा विचार ते न करता जी संधी जनतेने त्यांना दिलेली आहे सत्तेवर बसण्याची, त्याचा उपयोग थेट जनतेसाठी ते करतायत। आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते होत आहेत। पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी मोठा निधी येतोय। त्याचं एक जिवंत उदाहरण आपलं वासगाव आहे। 5 ते 6 कोटी रुपये खर्च करून त्या वाड्यांवरती रस्ते पोचले। मुख्यमंत्री ग्राम सडकमध्ये कुठलेही गाव आता या भागातलं शिल्लक राहिलेलं नाही की ज्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही। जेवढी गावातले
जोड रस्ते आहेत मोठे, तिथे 7 किलोमीटर असतील, कुठे 5 किलोमीटर असतील, मग सुधागड तालुका असेल, पेण तालुका असेल, पाबळखोरा असेल, हे सगळ्या मुख्यमंत्री ग्राम सडकमधून मंजुरीच्या प्रक्रिया बऱ्याचशा पूर्ण झालेल्या आहेत. मोठा निधी त्यांना मिळालेला आहे. पण दुर्दैवाने एक जांबोशीचं उदाहरण घेईन मी. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून झालेला तो रस्ता मंजूर आहे, त्याची टेंडर प्रक्रिया अजून सुरू आहे. परंतु टेंडर प्रक्रिया सुरू असताना सुद्धा ज्या प्रोटोकॉलप्रमाणे त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे, ती भूमिपूजनची तारीख पालकमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. ती देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच या विधानसभेच्या आमदारांनी 4 लोकांना घेऊन तिथे नारळ फोडलं. म्हणजे हे जे आहे हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे. याचं दुसरं उदाहरण सांगितलं मी तर सुधागडमध्ये परवा आम्ही एक आदिवासी सभागृहाचं उद्घाटन केलं. संपूर्ण आदिवासी लोकांसाठी समाज मंदिरचं उद्घाटन केलं. काही दिवसापूर्वी गीते साहेबांनी जाहीर केलं होतं पालीच्या कार्यक्रमामध्ये. त्या रीतीने त्यांनी 10 लाखाचं पत्र दिलं. 10 लाखाचं पत्र देऊन त्याच्या प्रमा झाली, प्रमा होऊन त्याचं वर्क ऑर्डर झाली, टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन एजन्सी फिक्स झाली. आणि जेव्हा ती माझ्या हातात फिक्स झालेली एजन्सीचं पत्र मिळालं त्यावेळेला मी ठरवलं की आता आपण याचं भूमिपूजन करायचं. पण हे आम्ही करणार अधिकृतरित्या. त्याच्या आदल्या दिवशी तटकरे साहेब आणि देरेसिंग पाटील यांनी पालीमध्ये त्याच जागेवरती भूमिपूजन केलं. पण अधिकृत कुठली प्रमा नाही त्यांच्याकडे, कुठले नाही. एवढे सिनियर लोक असूनही असे का वागतात? याचं कारण एकच आहे, राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं भरघोस निधी खाली येतोय, खालच्या यंत्रणा यांच्या हातात आहे आणि दिशाभूल लोकांची करण्याचा प्रयत्न आहे. जे आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने आमच्या मेळाव्यात होते, त्यांच्या साक्षीने गीते साहेबांनी शब्द दिला होता. त्यांचे लीडर जे होते, त्यांचे लीडर त्या ठिकाणी होते, जे त्यांना आमच्यासोबत घेऊन आले. जेव्हा हजारोच्या साक्षीने जेव्हा लीडरनी आमच्यासोबत येऊन तो प्रोग्राम केला तर त्या लीडरला त्यांच्या पक्षात त्यांनी घेतलं. आता लीडर त्यांच्या पक्षात गेल्यामुळे काम तर गीते साहेब करतात, जनता तर गीते साहेबांच्या बरोबर आहे, आदिवासी तर गीते साहेबांच्या बरोबर आहेत. पण फुकटचं कुठेतरी श्रेय लागायचं आणि दिशाभूल करायची म्हणून तो प्रयत्न झाला. पण दुसऱ्या दिवशी मी अधिकृत प्रमा दाखवून, टेंडर प्रक्रिया दाखवून, सर्व जनतेच्या साक्षीने, आदिवासीच्या साक्षीने तिथलं भूमिपूजन करून तिथलं कामही सुरू केलं. म्हणजे थोडक्यात या मतदारसंघात अनेक योजना येत आहेत. ह्या योजना सगळ्या राज्य सरकारच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत. कमीत कमी ह्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी स्थानिक यंत्रणा ह्यांनी एवढं तरी बघितलं पाहिजे कुठल्या कोणाच्या माध्यमातून योजना येतात त्याचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. पण पक्षीय राजकारण करण्याच्या प्रयत्नात आणि अनेक वर्ष जनतेची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात ही लोक यशस्वी झालेली आहे पूर्वी. परंतु आता ह्या गोष्टी त्यांना शक्य होणार नाही. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे योग्य आहे तिथे न्याय देण्याचा प्रयत्न मी करतोय. एकीकडे पक्ष आहे शिवसेना आणि एकीकडे तुमच्या आणि तटकरेंचे मैत्रीत्वाचे संबंध आहेत आणि तटकरे हे कुशाग्र व्यक्तिमत्व आहेत असं एकंदरीत जनतेचं मत आहे. ते लोकसभेत जावे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे एक पक्ष सोडून कसं आहे, तटकरे तसं आम्ही राजकारणामध्ये भांडणापर्यंत कधी पोहोचत नाही. तटकरे असो, देरेसिंग पाटील असो, आम्ही रवी पाटील असो, अजूनपर्यंत कधी वादापर्यंत भांडणापर्यंत पोहोचलेलं नाही. राजकारणामध्ये सगळीच मंडळी एकमेकांची चर्चेमध्ये असतात, बोलतात. कारण लोकशाहीची प्रक्रिया जशी आहे, कुठे पंचायत समितीमध्ये ते आहेत तर जिल्हा परिषदमध्ये मी आहे, मी जिल्हा परिषदमध्ये असेल तर त्यांची मुलगी अध्यक्ष आहे तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पालकमंत्री आमचे असतील तर वरती. बरोबर. गीते साहेब शिवसेनेमध्ये आधी की तू? गीते साहेब आधीपासून शिवसेनेमध्ये. गीते साहेब तेली गल्ली ते नवी दिल्ली हा त्यांचा प्रवास आहे. तेली गल्ली ही जी गल्ली आहे त्या ठिकाणी ते शाखा प्रमुख म्हणून काम करतात. त्यामुळे गीते साहेब आजपर्यंत कुठल्याच पक्षाला कधी शिवले नाही शिवसेनेशिवाय आणि शिवसेना प्रमुखांचे कट्टर शिवसैनिक आहेत. आज सुद्धा ते केंद्रीय मंत्री असले तरी त्यांची वागणूक ही शिवसैनिकाप्रमाणेच आहे आणि शिवसेनेचं 80% समाजकारण याचं जिवंत उदाहरण ते आहे. काल सुद्धा केंद्रीय मंत्री असताना सुद्धा त्यांनी अलिबागमध्ये जाहीर मेळावा घेतला शिवसैनिकांचा. पण जाहीर मेळावा नुसता घेतला नाही, त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि 80% समाजकारण ही बांधिलकी धरून 80% समाजकारणाच्या बांधिलकीशी धरून 12 ॲम्ब्युलन्स प्रत्येक तालुक्यात दिल्या. त्याचबरोबर त्यांनी विकलांग जी लोक आहेत, दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी बाईक स्कूटर दिल्या जी त्यांना कोणाचाच आधार नाही अशासाठी प्रत्येक तालुक्यात 1-2 लोकांना अशा त्यांनी दिव्यांगांसाठी स्कूटर दिल्या. तरी सामाजिक बांधिलकी करणारे शिवसैनिक म्हणून गीते साहेब आहेत.
तुम्ही सुरुवातीपासून सेनेमध्येच आहात आणि आजही सेनेमध्येच आहात. काय सांगाल एकंदरीत तुमचा आतापर्यंतचा प्रवास? नाही, मला पक्षनिष्ठा आहे. शिवसेना प्रमुखांचा सगळा जो मी कुठल्याही स्वार्थाने पक्षात नाही मुळात. मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेला पक्षामधला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे ती ध्येय धोरणं राबवण्यामध्येच मला मनामध्ये आनंद मिळतो. आणि त्या पद्धतीने मी अनेक वर्ष वाटचाल करतोय. त्याच्यामध्ये मी यशस्वी पण अनेक ठिकाणी झालोय. आता प्रत्येक टप्प्यामध्ये मला जनतेने जिल्हा परिषदचं सदस्यत्व निवडून दिलं. त्याच्यानंतर पक्षाने मला जिल्ह्याच्या नियोजन मंडळावरती गीते साहेबांनी दिलं. गीते साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण विकास यंत्रणेवरती सदस्य दिलं. आणि हे सगळं होत असताना माझं काम चालू असताना विधानसभेची उमेदवारी जी मागे मला मिळाली होती त्याच्यात पडल्यानंतर सुद्धा कधी मी नाराज झालो नाही. मी जनतेमध्ये राहिलो, कारण मला जनतेमध्ये राहण्याचाच आनंद आहे. प्रक्रियेमध्ये जिंकलो हरलो ह्याच्यात मला नाही, लोकांचं काम किती मला करता येईल त्यातच मला आनंद असल्यामुळे. आणि जिल्हा परिषदेच्या नंतर परत टप्प्याटप्प्याने मला जिल्हा प्रमुख पद सुद्धा न मागता मिळालं. जिल्हा प्रमुख मी रायगड जिल्ह्यात कदाचित एकटाच असेल. माझ्या स्वतःला मनालाही कल्पना नव्हती मला बोलवतील पक्षप्रमुख आणि मला जिल्हा प्रमुख देतील. पण हा माझा सन्मान आहे, माझ्या निष्ठेचा सन्मान आहे असं मानतो. एकंदरीत आपण जर पाहिलं की आताची येणारी आगामी आमदारकी आहे ते आपण लढवणार कसं? पक्षाचा आदेश जर असला तर 100% लढवणार. एकंदरीत जनतेच्या मनातला प्रश्न आहे हा की किशोर शेठ हे आमदार व्हावे की खासदार व्हावे, का अपेक्षा? नाही, मला आमदार होण्यातच इंटरेस्ट आहे. त्याचं कारण मला घाईने कुठे पुढे जायचं नाही. मला टप्प्याटप्प्यानेच पुढे जायचं आहे आणि जी जबाबदारी मी घेईन त्याला न्याय देत पुढे जायचं आहे. म्हणून मला अशी उंच उडी मारायची नाही आहे. आणि नेतृत्व जोपर्यंत गीते साहेबांचं आमच्याकडे आहे तर खासदार म्हणून आम्हाला तो लाभलेला एक हिरा आहे. त्यामुळे ते स्वप्न आमच्या मनामध्ये कधी येत नाही. अचानक पक्षाचा निर्णय आला की तुम्ही खासदारकी लढवा, तर मग काय तुमची भूमिका? आजपर्यंत पक्षाचे निर्णय सगळे मान्य केलेले आहेत. कुठल्या निर्णय विहिरीत उडी टाकायला सांगितलं तरी मी माघार घेतलेली नाही. याचं उदाहरण चण्याची जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकीत शिवसेनेचं तिथे काही नसताना मला आदेश आला. मी पक्षाला सांगितलं नाही की मला करार विचारायला लागेल, मला हे करायला लागेल. जे आदेश आतापर्यंत आले ते मान्य केले. सेनेचं हेच वैशिष्ट्य. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख किशोर जैन. व्हिडिओ सॅकूप से राज वैष्णव पाय रायगड.